देशभरात दिवाळी हा सण अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातोय. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळी दिवाळी साजरी केली जाते. जुन्या रूढी, परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून आजही गावखेड्यात जपल्या जात आहेत. सणाचं नाव जरी दिवाळी असलं तरी दिवाळी साजरी करण्याची वेगवेगळी परंपरा आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी दिवाळी वेगवेगळ्या आणि पारंपरिक पद्धतीनं साजरी केली जाते. अशीच वेगळी दिवाळी साजरी केली जाते ती गोर बंजारा समाजात. तांड्यावरील गोर बंजारा समाजाला ग्रामीण भागात बंजारा किंवा लमानी असं म्हणलं जातं. बंजारा समाजात दिवाळीला मुलींची दिवाळी किंवा बंजारा भाषेत दवाळी असं म्हणलं जातं. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या याच आगळ्या वेगळ्या दिवाळीविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गजानन आणि आपण पाहताय बोल भिडू. दिवाळीविषयी जाणून घेण्या अगोदर आपल्याला बंजारा म्हणजे कोण हे समजून घेणं गरजेचं आहे. बंजारा म्हणजे गाव शेजारी एक स्वतंत्र वस्तीत राहणारा समाज. त्या वस्तीला तांडा असं म्हणलं जातं. बंजारा समाजाला ओळखलं जातं ते बंजारा महिलांच्या अंगावर परिधान केलेल्या छोट्या छोट्या आरशांच्या कपड्यामुळे आणि त्यांच्या विशिष्ट अशा भाषेमुळे. गाव शेजारी राहून गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मोलमजुरी करणं हे त्यांच्या उपजीविकेचं मुख्य साधन. पण बंजारा समाजाची आणखीन एक ओळख आहे ती तांड्यात होणाऱ्या वेगवेगळ्या सणांमुळे. होळीनंतर जर सगळ्यात मोठा सण तांड्यात साजरा होत असेल तर ती असते दिवाळी, ज्याला बंजारा भाषेत दवाळी किंवा मुलींची दिवाळी असं म्हणलं जातं. ही दिवाळी साजरी करण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि ती पद्धत वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. आता तुम्हालाही बंजारा समाजातील लोक कशी दिवाळी साजरी करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता झाली असेल तर सांगतो. दिवाळी हा सण 5 दिवसाचा असतो. धनतेरस, नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा, भाऊबीज असे एकूण 5 दिवस असतात. पण बंजारा तांड्यात ही दिवाळी विशेष 2 दिवस असते. दिवाळी सण म्हणजे बंजारा समाजात मुलींचा सण असं म्हणलं जातं. आश्विन अमावस्येच्या दिवशी हा बंजारा समाजातील दिवाळीचा पहिला दिवस असतो. त्या अमावस्येला काळी अमावस असं म्हटलं जातं. त्या दिवशी गावातील ज्या अविवाहित मुली आहेत त्या मुली तांड्याच्या नायकाला म्हणजे तांड्याचा जो प्रमुख असतो त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि ओवाळण्यासाठी जात असतात. सर्व मुलींच्या हातात एक विशिष्ट प्रकारचे दिवे लावलेली पंती असते. या पंतीला बंजारा भाषेत ढांकळी असं म्हणलं जातं. ढांकळीमध्ये तेल वात टाकून ती पेटवली जाते. सुरुवातीला नायकाला ओवाळल्यानंतर त्या मुली गाणे म्हणत म्हणत तांड्यातील इतर घरी ओवाळणीसाठी जातात. ओवाळणी झाल्यानंतर त्यांना पैसे दिले जातात, ज्याला मेरा असं म्हणलं जातं. पूर्वी मेरा म्हणून गुळाचा खडा किंवा कवड्या दिल्या जायच्या, पण कालांतराने त्यात बदल झाला आणि आता मेरा म्हणून पैसे दिले जातात. मेरा मागताना मुली बंजारा गाणे म्हणतात. रात अंधारी ए वेरावाळी, दिवालो बाळतीजो किंवा याडी तोनो मेरा, बापू तोनो मेरा, वर्षदाडेरी दिवाळी, बापू तेनो मेरा अशा आशयाचे गाणे म्हणत त्या ओवाळणी करतात. ओवाळणी झाल्यानंतर हलगीच्या तालावर ठेका धरत बंजारे गाणे म्हणत नृत्यही करतात. बंजारा समाजातील मुलींच्या एरवी कुणाशी संबंध येत नाही, पण दिवाळीच्या 2 दिवसात त्या तांड्यातील प्रत्येक व्यक्तीला भेटून सण साजरा करतात. काही ठिकाणच्या भागातील तांड्यात ही परंपरा आहे तर काही ठिकाणी वेगवेगळी पद्धतीची परंपरा पाहायला मिळते. पहिला दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बलिप्रतिपदा आणि पाडव्याला पुन्हा सर्व मुली एकत्र येत जंगलात किंवा परिसरातील शेतात जातात. त्या शेतात वेगवेगळी पानं, फुलं, लांबडी, केसुला घेऊन त्या घरी येतात. घराच्या समोर बांधलेल्या गायी म्हशींच्या शेणापासून गोधन तयार केलं जातं. गोधन म्हणजे शेणापासून एक वर्तुळ तयार केलं जातं. शेणापासून गायी, म्हशी, गुराखी तयार केले जातात. शेतातून आणलेली फुलं त्यांच्यावर ठेवून त्यांची पूजा केली जाते. त्यालाच गोधन पूजा असं म्हणलं जातं. त्याच दिवशी रात्री तांड्यातले बंजारा लोक बकऱ्याचा बळी देतात. त्यानंतर बकऱ्याच्या मांसाहाराची वाटणी केली जाते. वाटण केलेल्या मांसाहाराचं जेवण बनवून घरातले सर्वजण सोबत बसून जेवण करतात. 2 दिवस बंजारा परंपरेनुसार दिवाळी साजरी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी भाऊबीज असते. भाऊबीज मात्र हिंदू चालीरीतीप्रमाणे साजरी केली जाते. या दिवशी स्वतःच्याच हाताने शिवलेले आणि सजावट केलेल्या पारंपरिक ड्रेस भेटवस्तू म्हणून दिल्या जातात. या आगळ्या वेगळ्या दिवाळीच्या परंपरेविषयी जेव्हा बोलबिडूने बंजारा समाजाचे अभ्यासक प्राध्यापक अरुण पवार यांच्याशी संपर्क केला असता तेव्हा ते म्हणाले, ही परंपरा खूप जुनी आणि पारंपरिक आहे. आज कालांतराने या जुन्या संस्कृतीत नव्या पिढीमुळे बदल होतोय. पण आजही काही असे तांडे आहेत ज्या तांड्यांमध्ये जुन्या आणि पारंपरिक पद्धतीनेच दिवाळी साजरी केली जाते. तांड्याच्या दिवाळीचं वैशिष्ट्य म्हणजे बंजारी गाणे. दिवाळीच्या दिवशी जे बंजारी गाणी म्हणले जातात ते कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा या राज्यातील बोली भाषेतही आहेत. विशेष म्हणजे शब्द एकच आहेत, फक्त भाषा बदललेली असते. या दिवाळीत बंजारा समाजात पाळीव प्राण्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली जाते. बंजारा समाज प्राणीमात्राविषयी खूप प्रेम करतो, कारण त्यांच्या उपजीविका प्राण्यावरही अवलंबून असते.
त्यामुळे दिवाळीत गायी, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या यांचं पूजन मनोभावी केलं जातं. बंजारा समाज हा विशेष करून ओळखला जातो तो त्यांच्या पेहरावामुळे आणि त्यांच्या बोलीभाषेमुळे. बंजारा समाजातील संस्कृती काळानुसार आता बदलताना दिसते. पण बंजारा समाजाच्या परंपरा आणि संस्कृती आजही काही जुने जाणते तांड्यातले लोक जपत आहेत. त्यातलाच हा आगळा वेगळा दिवाळी हा सण. बंजारा समाजातील या दिवाळीविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा.